नमस्कार मित्रांनो आपण आज मटणाचं सूप बनवायचं आहे लहान पोरांसाठी. तुम्हाला रेसिपी दाखवतो हे माझ्या पद्धतीनं. यामध्ये आपण तमालपत्र घेतलंय, वेलदोडे आहेत, दालचिनी आहे, 4 मिऱ्या आहेत आणि लवंग आहे. हे टाकून घ्यायचे खडे मसाले, तेवढा एक त्याला चांगला वास येते म्हणून. यामध्ये मसाला वेलदोडा घालू नका, कारण मसाला वेलदोड्याचा वास जरा उग्र असतोय, लहान मुलांना चालणार नाही. आता आपण यामध्ये जिरे घालायचे. जिरे जरा लेट घाला नाही तर करपतात. यामध्ये आपण चिरलेला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हे चांगलं लालसर होतं, थोडं परतून घ्यायचं. आज तसे 2 बेत आहेत, एक माशाचा आणि एक मटणाचा पण आहे. फक्त काय आहे, माशाचा व्हिडिओ मी ऑलरेडी केला आहे, त्यामुळे तो तुम्ही डायरेक्ट माझ्या ब्लॉगवर जाऊन चेक करा, तुम्हाला त्यावर माशाचा व्हिडिओ भेटून जाईल. तर ह्यामध्ये आपण मटण घालून घ्यायचं आहे आणि ते मटण जरा चांगलं भाजून घ्यायचं आहे पहिला, पाणी त्यामध्ये घालायच्या आधी. ह्यामध्ये आपण कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यावर एकदम पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आता मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हळद घालायची आणि हळदीनंतर कोथिंबीर घालून पूर्ण मिक्स करून घेऊन त्याला आपण शिट्टी व्हायसाठी कुकरचं टोपण लावायचं आहे. कमीत कमी 5 ते 7 शिट्ट्या करून घ्या, जेणेकरून चांगलं शिजतं येते. त्यानंतर आपलं हे सूप तयार झाले. आता हे ह्या पद्धतीनं ह्याची कन्सिस्टन्सी राहू दे. थोडंसं तुम्ही अजून पाणी वाढवलं तरी चालतं. मी यामध्ये आलं लसूण घातलं नाही, कारण जर का आलं लसूण घातलं तर टेस्ट ह्याची थोडीशी तिखट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पण मुलांसाठी करणार असाल तर घालू नका, रेग्युलर तुम्ही घालू शकताय, मस्त बनते. मस्त, एक नंबर.